रेडी स्टार्ट. 1950 सालापर्यंत भारतात 4.5 लाख तेलाच्या घाण्या होत्या. या घाण्याद्वारे भारतात सर्वत्र शुद्ध तेल मिळत होते. शेतकरी स्वतःसाठी तेलबिया देऊन तेल गाळून घेत असे, तसेच घाणीवाले तेलबिया खरेदी करून तेल व पेंड विकत असत. अशा प्रकारे उत्तम प्रकारे तेलाचा उद्योग चालत होता. त्यावर कोणतेही कर वगैरे नव्हते. त्यामुळे तेलातही भेसळ अशी होत नसे. स्वातंत्र्यानंतर औद्योगिकीकरणाचे युग आले. परिच्छेद पंचवार्षिक योजनाप्रमाणे कामे होऊन मोठमोठे उद्योग स्थापन झाले. बँकेतून उद्योगधंद्यासाठी भरपूर कर्जाऊ रक्कम मिळू लागली. सरकारकडून सबसिडी मिळू लागली. त्यामुळे मोठमोठ्या तेलगिरण्या निघू लागल्या. 5 वर्षाच्या काळातच 4.5 लाख घाण्यातल्या 3 लाख घाण्या बंद पडल्या. उरलेल्याही घाण्या बंद पडण्याच्या बेतात आहेत. तेलघाणीवाल्यांचा धंदा बंद पडला. बंद पडण्याचे हे कारण काही काळ समजले नाही. त्यामुळे 3 ते 3.5 लाख कुटुंबावर बेकारीची संकटे आली. त्यांच्या जागी 5 ते 7 हजार तेलाच्या गिरण्या स्थापन झाल्या. परिच्छेद भारतात 16,000 एक्सपेलर मशिने गिरणीत बसवली. त्यांच्याद्वारे तेल काढले जाते. भारतात तेलबियाचे उत्पादन 103 लाख टन आहे. दरवर्षी अंदाजे 2,000 कोटी रुपयांचा तेलाचा धंदा होतो. तरीसुद्धा प्रजेला भेसळ झालेले तेल खावे लागते. पैशाच्या बळावर या उद्योगात किती उलाढाल उद्योगधंदेवाले करतात हे दिसून येते. घाणीवाल्यांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. तुमचा उद्योग तुम्ही करावा यासाठी सरकारने तेलगिरण्या स्थापन करण्यासाठी उद्योगपतींना बँकेतून लाखो रुपयांची कर्जे, तेलबिया खरेदी करण्यासाठी व पिळण्यासाठी मदत केली. यामुळे सर्व तेलबिया गिरणीवाल्यांनीच खरेदी केल्या. घाणीवाल्यांना काहीच बिया मिळाल्या नाहीत. पूर्वी गावातील बियांचे तेल गावातच गाळून गावातीलच लोकांना मिळत असे. ते बंद झाले आणि कोट्यवधी रुपयांची सट्टेबाजी झाली आणि खरेदी विक्रीचा धंदा चालू झाला. प्रत्येक डब्यामागे 27 ते 28 रुपये कर चालू झाला. लांब लांबून माल आणण्यासाठी वाहतुकीचा भार वाढला. परिच्छेद व्यापारी लोक खेड्यापाड्यात माल विक्रीसाठी नेऊ लागले व मनाला मानेल असा भाव घेऊ लागले. ग्राहकांचा कोणीही विचार करीत नाही. मिळेल त्या भावाने तेल विकत घ्यावे लागते. तेलबिया उत्पन्न करणारे शेतकरी, मिल उद्योगवाले व गिऱ्हाईक यांचा संबंधच नाही. फक्त पैसेवाल्यांच्या तंत्रानेच बाजार चालतात.